ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत। गेल्या 1.5 तासांपासून बंडखोर खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। खासदार संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे हे शिंदेंच्या निवासस्थानी आहेत। तिथून सगळे खासदार वाय बी चव्हाण सेंटरवर पत्रकार परिषद घेत तिथेच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे ठाकरेंची त्यांच्या सर्व आमदारांसोबत बैठक देखील सुरू आहे। आणि त्यामुळे 2 हाय व्होल्टेज घडामोडी सध्या या क्षणी मुंबईमध्ये सुरू आहेत। नंदनवन निवासस्थानी आमदार पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्येच या सर्व खासदारांचा आता अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। 4 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील होईल आणि याच कार्यक्रमामध्ये या सर्व खासदारांचा प्रवेश होईल। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक सध्या सुरू आहे। त्यामुळे एकीकडे ऑपरेशन टायगर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचतंय। अधिकृतरित्या या खासदारांनी प्रवेश केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या ऑपरेशन टायगरची सांगता होईल। आणि सध्या नंदनवन निवासस्थानी काय नेमक्या घडामोडी घडतायत आणि इथून पुढे काय कार्यक्रम असणार आहे, अधिक माहिती घेऊया। अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, इथून पुढचा आता काय कार्यक्रम असणार आहे? अमोल, मी सध्या नंदनवन इथे नाही तर मी सध्या वाय बी चव्हाण इथे आहे। पण नंदनवन या निवासस्थानी नेमकं काय सुरू आहे त्याची माहिती आपल्याकडे आहे। नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावर सध्या शिवसेनेचे जे उभाठा गटाचे 6 खासदार हे फुटलेले होते, त्यापैकी 5 खासदार तर आहेतच। 6वे खासदार संजय पाटील हे देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत थोड्याच वेळामध्ये आणि त्या ठिकाणी हे सगळे खासदार जे आहेत ते एकत्र निघणार आहेत। पण आता सध्या नंदनवन या निवासस्थानी श्रीकांत शिंदे आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याबरोबर 5 खासदार उपस्थित आहेत आणि यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा सुरू आहेत, गप्पा गोष्टी सुरू आहेत आणि याचबरोबर काही जुन्या आठवणींना देखील उजाळा त्या ठिकाणी दिला जातो आहे। अशा प्रकारे एक चर्चा ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत। जवळपास 1.5 तास झाला, कारण की हे सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीहून इथे आले, मुंबईला आले, मुंबईहून ते थेट नंदनवन या निवासस्थानी गेले। एकनाथ शिंदे विधान भवनात होते, ते तिथून नंदनवन या निवासस्थानी गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर या सगळ्यांच्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। मात्र ज्या ठिकाणी असं देखील सांगितलं जातं की गोकुळ गीते जे नाशिकचे विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार आहेत, जे जिंकलेले आहेत, ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे, ते देखील थोड्याच वेळात नंदनवन या निवासस्थानी पोहोचत आहेत आणि त्यांचीच वाट बघितली जाते। संजय पाटील यांची वाट बघितली जाते। हे दोघं जण पोहोचल्याच्या नंतर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे या सगळ्यांबरोबर वाय बी चव्हाण इथे येतील आणि त्याच्यानंतर या सगळ्यांचा पक्षप्रवेश आणि इथे पत्रकार परिषद देखील घेतली जाईल। कदाचित असं देखील सांगण्यात येतं की गोकुळ गीते यांचा देखील आज पक्षप्रवेश हा होईल शिंदे गटामध्ये, शिवसेनेमध्ये आणि त्यामुळेच गोकुळ गीते हे देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित उपस्थित असतील अशी शक्यता सांगितली जाते। ही सूत्रांची माहिती आहे। मात्र त्याच्या आधी या वाय बी चव्हाण सेंटरचा आपण आढावा घेऊया। वाय बी चव्हाण सेंटरवर इथे आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक आमदाराला, खासदाराला, त्याचबरोबर जे मंत्री येत आहेत त्या सगळ्यांसाठी ही पोलिसांची सुरक्षा व्यवस्था इथे लावण्यात आलेली आहे आणि वाय बी चव्हाणच्या बाजूने जो पॅसेज जातो किंवा वाय बी चव्हाणच्या बाजूने जो जी पायवाट आहे, फुटपाथ आहे, त्याच्यावर देखील इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्याचबरोबर हे खासदार ज्या दिशेने येणार आहेत, म्हणजे मलबार हिलवरून नंदनवन हा जो बंगला आहे त्या नंदनवनच्या इथून हे खासदार याच मार्गाने मंत्रालयाच्या समोरून इथे वाय बी चव्हाण इथे येतील, तर प्रत्येक 50 मीटरवर पोलिसांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण परिसराला सध्या पोलिसांनी घेरलेलं आहे, कॉर्डन ऑफ केलेलं आहे आणि कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी ही पोलिसांकडून घेतली जाते आहे। आतापर्यंत जवळपास 20 ते 22 आमदार जे आहेत ते
वाय बी चव्हाण इथे पोहोचलेले आहेत. त्यांच्याचबरोबर जवळपास सगळेच मंत्री जे आहेत ते वाय बी चव्हाण इथे पोहोचलेले आहेत. उदय सामंत हे सध्या बाकी आहेत, ते देखील थोड्याच वेळात पोहोचतील असं सांगितलं जातं आहे. मात्र ते गोकुळ गीते यांना घेऊन येतात की त्यांच्यासोबत येतात की त्यांना वेगळं आणतात, उदय सामंत वेगळे येतात हे देखील बघावं लागेल. कारण की नाशिकची जबाबदारी ही उदय सामंत यांच्यावर होती. त्याच्यामुळे गोकुळ गीते यांचा जर आज पक्षप्रवेश झाला तर तो देखील उदय सामंत यांच्याच माध्यमातून केला जाईल असं देखील सांगितलं जातं. त्याच्यामुळे आज वाय बी चव्हाण इथे हाय व्होल्टेज ड्रामा हा आहे आणि इथूनच अगदी 500 मीटरच्या अंतरावर शिवालय आहे, ज्या ठिकाणी उभाटा गटाची बैठक सुरू आहे. त्यामुळे या मलबार हिलच्या परिसराच्या सोबतच मंत्रालयाचा जो परिसर आहे त्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये या वाय बी चव्हाण सेंटरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अमोल.